बोला. तो बुक पडलं ना? चला सांगा एक एक जण. जय गुरुदेव सर. जय गुरुदेव. गुरुदेव सांगतायत की छोटी बुद्धी ही छोटी बुद्धी जेव्हा असते व्यक्तीमध्ये, ती इतरांविषयी तर्क वितर्क लावत असते आणि ती दुःखी होते, दुःखी राहते. पण जेव्हा आपण आघात मन असते, आपलं मोठं विशाल मन असते, त्यावेळेस आपण ज्ञानामध्ये राहतो आणि एक ठैराव येते. जसं की लहान लेकरांची बुद्धी हेच असते, पण ते समाधानी असतात, शांत असतात, स्थिर असतात. त्यांच्यामध्ये आपल्याला ईश्वराचं वास्तव्य दिसते, कारण ते एक ठैराव असते त्यांच्यामध्ये, कुठली व्यथा नसते. जसे की खूप मोठे व्यक्तींचं पण उदाहरण दिलं. गुरुदेव सांगतायत की तसं नियमाने तर मोठी व्यक्ती ही शांत व्हायला पाहिजे. पण काही काही लोक नसतात तशी शांत, असं पण गुरुजी सांगतायत. त्यांच्या ठिकाणी पण ईश्वर असतो. आणि साधू संत सुद्धा हे एक त्यांच्या मनाचा ठराव झालेला असते, ते शांत असतात, स्थिर असतात. आणि त्यांची बुद्धी स्थिर असल्यामुळे ते लहान लेकरासारखे असतात. म्हणून गुरुदेव सांगतायत की छोटी बुद्धी नसावी, आघात बुद्धी आघात मन असावं, ज्याच्यामुळे आपण आनंदी राहू शकतो. चला अजून कोणी? गुरुदेव म्हणतात की दुःखाचं कारण हे सीमित आहे. अगाध बुद्धीमध्ये शक्ती जागृत होते. त्याचबरोबर आपली मध्ये मध्ये जी धारणा असते, ती मध्ये मध्ये जी तुटते, ती धारणा आपण कायम ठेवावं. त्याचबरोबर बुद्धी वाढवण्यासाठी एकच रस्ता आहे, तो म्हणजे शांत राहणे, असं गुरुदेव म्हणतात. त्याचबरोबर मी आकाशरूपी निराकार चैतन्यमय आहे. मन शांत रहने से बुद्धि प्रगाढ़ बनती है, ऐसा अष्टावक्र कहते। तुम चिन्मात्र शीतलता में बने रहो, जैसे शीशे में चेहरा दिखता है, वैसा टहला हुआ मन भी, मन में बुद्धि दिखती है। हमारे मन में चेतना में धूल जमी है, वह धूल निकाल दो और शीतल मन में परमेश्वर का जैसा प्रतिबिंब दिखता है। बच्चों का मन भी वैसा निर्मल रहता है। बच्चों का मन निर्मल रहने से दुसरं उदाहरण दिलेलं आहे गुरुदेवांनी या ठिकाणी, की जसं आरसा म्हणजे काच स्वच्छ ठेवल्यानंतर त्या स्वच्छ काचेमध्ये आपलं चेहऱ्याचं प्रतिबिंब स्वच्छ दिसतं, तसं लहान मुलांचं सुद्धा असतं. त्याचबरोबर या ठिकाणी असं उदाहरण दिलेलं आहे गुरुदेवांनी, की जी माणसं वयोवृद्ध असतात, अशा ह्या वयोवृद्ध माणसाचा आशीर्वाद आपण घ्यावा, कारण त्यांच्या मनामध्ये म्हणजेच वयोवृद्धांच्या मनामध्ये परमेश्वराची एक झलक असते. त्यामुळे आपण अशा वडीलधाऱ्या माणसांचं दर्शन घ्यावं, म्हणजे त्यांचा आशीर्वाद घ्यावा. या ठिकाणी परत उदाहरण दिलंय गुरुदेवांनी, की मनावर जी जमा झालेली धूळ असते, ती धूळ नाहीशी केल्याशिवाय मन शांत राहू शकत नाही. म्हणून या ठहरे हुए मन को शांत रहने दो, असं गुरुदेव म्हणतात. जय गुरुदेव. चला अजून बोला. गुरुदेवांनी सांगितलं की आपल्या अंतर्मनाचा आवाज ऐका.
आपल्या मनाचा आवाज एवढा मोठा असतो आणि आपलं मन जर शांत नाही तर तुम्ही अंतर्मनाचा आवाज होऊ शकत नाही, त्यामुळे स्थिर होत नाही. ते फार महत्वाचं. करेक्ट करेक्ट. अजून बोला. हा, किशोर सर बोलत होते, तुम्ही बोला. गुरुदेव म्हणतात की शीतलता विचारामध्ये असते. मन जर आपण शीतल ठेवलो, शांत ठेवलो, तर आपल्या मनामध्ये एक देवाचं रूप तयार होते. आणि भवन चिन्ह मात्र वासना, एक वासना में टिकना. तो बच्चे का जैसा मुलांसारखं आपलं हृदय आणि मन होणं आवश्यक आहे. आणि एकाच जसं वयोवृद्धामध्ये किंवा मुलांचं मन असते, तसं आपलं मन शांत जर ठेवलं तर आपल्या मनामध्ये कोणतंच आत्मा येणार नाही. आणि मन शुद्ध असेल तर ईश्वराचं आपल्याला आवाज किंवा भास निर्माण होतो. आणि आपलं मन जसं आपण स्वच्छ आरशामध्ये बघितलं तर आपला चेहरा स्वच्छ दिसतो. त्याच प्रकारे जर आपल्या मनावर जर धूळ आपण निर्माण केलो तर आपलं मन आपल्याला धुळीचं मन दिसते. जर आपण जर मन स्वच्छ ठेवलं तर आपलं मन सुद्धा आपल्याला स्वच्छ दिसणार. आणि या स्वच्छ मनामध्ये आपल्याला ईश्वराचा वास निर्माण होतो. आणि आपल्याला जर ईश्वराचा वास निर्माण करायचा असेल तर हे मन हे सतत निर्मळ शांत ठेवायचं, हे आपलं कर्तव्य आणि ईश्वर रूपी होण्याचे एक मार्ग आहे. विवेक का अभाव ही दुःख का कारण आहे हे पण सांगितले. आणि संतों का ईश्वर जैसा जो मानते, संतों को ईश्वर जैसा आपण मानते, त्याचं वैशिष्ट्य सांगितलं. का मानतो आपण संतों ईश्वर जैसा? बरोबर. आणि जे दोन उदाहरणं दिलीत ना, तेनालीराम, जेव्हा तेनालीरामकडे कर्ज मागायला येतो माणूस, तेव्हा पहिल्यांदा वापस करणार, दुसऱ्यांदा येतो मी वापस करणार. पण या धारणेमध्ये माणूस जगत राहते. हे धारणा, नंतर विश्वास ठेवायची धारणा राहत नाही ना. म्हणून हे तेनालीरामचं उदाहरण मला खूप आवडलं. कारण माणूसाचं कसं असते, एक विचाराच्या प्रवाहात राहते माणूस, आणि तेच प्रवाह ते सतत घडणं आणि माणूस त्या विचारामध्ये राहायचं नाही. हे तेनालीरामचं उदाहरण मला खूप आवडलं गुरुदेवांचं. व्हेरी गुड. विश्वास निर्माण करा असं त्या ठिकाणी म्हटलेलं. कारण विश्वास नव्हता आणि तेनालीरामचा अविश्वास निर्माण होत होता. ते खूप आवडलं मला. त्याच्यासाठी बुद्धि छोटी है धारणा में रहना, बुद्धि छोटी है इसलिए धारणा में वो बहती है. बुद्धि को प्रकट करना चाहिए, यही अच्छी बात है. बुद्धि प्रकट होने के लिए मन को शांत रखना चाहिए, अपने बुद्धि को शांत रहना चाहिए, इसलिए हमारी बुद्धि बढ़ती है. और प्रकट बुद्धि के बारे में जो गुरुदेव ने बताया है ना, वो बहुत अच्छी बात है. प्रकट बुद्धि. व्हेरी गुड. चला अजून. एक प्रश्न आहे. कालच्या याच्यामध्ये गुरुजींनी म्हटले होते की चिन्मात्रा की वासना रखो. चिन्मात्रा म्हणजे नेमकं काय मला नाही कळालं. आणि दुसरं एक प्रश्न आहे की पूर्ण संसार हे कार्य व कारणाने बनलेले आहे म्हटलेलं आहे. कार्य आणि कारण म्हणजे काय नेमकं थोडं सांगा. चिन्मात्र म्हणजे काय? आपलं जे चैतन्य स्वरूप आहे त्या स्वरूपामध्ये टिकण्याची वासना म्हणजे चिन्मात्र वासना. आपलं स्वरूप काय आहे? चैतन्य आहे. त्याला आपण आत्मा म्हणतो, चैतन्य म्हणतो. तर त्या ठिकाणी टिकण्याची एकच वासना जेव्हा आपण ठेवतो तर त्यावेळेस त्याला आपण काय म्हणतो? चिन्मात्र वासना. आणि ती चिन्मात्र वासना जेव्हा आपण ठेवतो
तर त्यावेळेस काय होते, बाकीच्या ज्या काही वासना आहेत, इच्छा आहेत, त्याच्यातून आपण मुक्त होतो आणि मग आपल्याला ईश्वर दर्शन होते. तोपर्यंत होत नाही. लक्षात आलं? आणि ही जी सृष्टी बनलेली आहे ही कारण आहे. ईश्वरानं सृष्टीची निर्मिती कशासाठी केली? काहीतरी कार्य करण्यासाठी, आहे ना, उद्धार करण्यासाठी, वेगवेगळ्या जीवांचा उद्धार करण्यासाठी केलेली आहे. ते झालं कारण. आणि कार्य म्हणजे आपण जे कर्म करतो या ठिकाणी, जे काही करतो आपण, है ना, तर ते कुठल्या ना कुठल्या तरी कारणासाठी आपण करतो, है ना. त्यात महत्वाचं काय कारण आहे आपलं, ते म्हणजे मुक्ती, मोक्ष. इथे जे काय आलेले जीव आहेत ते कशासाठी आलेले आहेत? मोक्षासाठी आलेले आहेत. म्हणून बघा, आपण हॅपीनेस प्रोग्राम सगळ्यांनी केलेला आहे. तर त्याच्यामध्ये एक प्रश्न आहे, मैं कौन हूं, मैं क्या हूं और मैं कहाँ हूं. आहे की नाही? मी कोण आहे, मी कुठे आहे आणि मी काय आहे. काय आहे? आहे की नाही? तर मग हे जेव्हा आपण दररोज स्वतःला प्रश्न विचारत जाऊ तेव्हा ह्याचे उत्तर उलगडत जातात. पण काय होते माहिती का, की आपण आपल्या वासनेमध्ये एवढे लिप्त होऊन गेलेलो आहोत की आपला आतला आवाजच ऐकू येत नाही आपल्याला. आपल्या अंतर आत्म्यातले प्रश्न कोणते आहेत? मी कोण आहे, मी कुठे आहे, मी काय आहे, माझं ह्या पृथ्वी तलावर जन्म घेण्याचा उद्देश काय आहे, कशासाठी आलो मी इथे, असे प्रश्न पडतात का आपल्याला? नाही पडत. कारण आपण आपल्या इच्छा आणि वासनांच्या ह्याच्यामध्येच. म्हणून ते तेनालीरामचं जे उदाहरण दिलं गुरुदेवांनी, ते अतिशय समर्पक असं आहे. की भाजी हे करायला गेला तर त्यावेळेस त्याला काय वाटलं, माझ्या आवाजानं सगळे जमा होतील, माझी भाजी विकल्या जाईल. पण गाढवं जे आहेत ते काय करतात, जोर जोरात ओरडतात आणि त्याच्यामध्ये तेनालीरामचा आवाज येतो, दबून जातो. बघा, आपली सुद्धा अवस्था तशीच आहे. आपल्या अंतर्मनातून येणारा जो आवाज आहे, ह्या बाहेरच्या कोलाहलामध्ये तो आवाजच ऐकत नाही आपण. दबून जातो. दबून जातो आवाज आणि ऐकतच नाही आपण, तो आवाजच ऐकत नाही, तो ऐकूच येत नाही आपल्याला. कारण हे बाहेरच सगळं हे झालेलं असतं, आहे की नाही? आणि बाहेरच्या ह्याच्यामध्ये काय आहे, तर सुख की प्राप्ती की लालसा, सुख प्राप्ती की लालसा. पण आपल्या हे लक्षात येत नाही की आपलं स्वतःचं स्वरूप हेच सुख आहे. आपण सुख स्वरूप आहेत. त्या प्राप्तीसाठी आपल्याला इकडे तिकडे फिरायची गरज नाहीये, हे लक्षात येत नाही. आणि मग ते गाढव ओरडल्यासारखे आपण आपल्या वासनांमध्ये ह्याच्यामध्ये ओरडत राहतो. आणि मग अंतर्मनामध्ये, अंतरात्म्यामध्ये जी आवाज आहे, जो आवाज आहे, तो आवाज आपल्याला ऐकू येत नाही, आहे की नाही? आणि अंतरात्म्यातला आवाज काय सांगतो आपल्याला, की तू सुख स्वरूप आहेस. सुखासाठी तुला इकडे तिकडे फिरायची गरज नाहीये. मग आता हे येण्यासाठी काय करावं लागेल, तर ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठा अडथळा कुठला आहे, तो म्हणजे आपल्या बुद्धीचा, आहे की नाही? बुद्धी ही सगळ्यात मोठा अडथळा आहे. आणि बुद्धीचं काय वैशिष्ट्य माहिती का, की बुद्धीला सत्य दर्शन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत बुद्धी आपल्याला वास्तवाजवळ जाऊ देत नाही. तिनं म्हणते माझंच खरं आहे की नाही? आणि बुद्धी ही अनुभवाच्या, जे काय आतापर्यंत अनुभव आलेले आहेत त्या अनुभवाच्या जोरावर, त्या अनुभवाच्या अनुषंगानं धारणा बनवत असते.
बुद्धी ही कशा, बुद्धीचं काय आहे, बुद्धीमुळे धारणा बनते. आणि मग एकदा धारणा बनली की मग आपण त्याच्या पलीकडचं जे सत्य आहे ते बघू शकत नाही आपण. जसं उदाहरण दिलं बघा, काय दिलं उदाहरण, की एका माणसाला तेनालीरामने पैसे उसने द्यायचं, त्याने मागितल्यामुळं द्यायचं, त्यावेळेस त्याला काय सांगितलं की तू परत करणारा नाहीयेस हे मला माहिती आहे. तर तो म्हणला नाही मी परत करतो. आणि मग त्यानं काय केलं, बरोबर 1 महिन्यानंतर परत केलं आणि काही दिवसानंतर पुन्हा पैसे मागायला आला. त्यावेळेस तेनालीरामने काय सांगितलं की तूने मुझे धोका दिया, तू मला धोका दिलास. आता तो तर आश्चर्यचकित झाला किंवा मी तर पैसे परत केले, मला धोका काय दिला. तर माझी धारणा काय होती की तू पैसे परत करणार नाहीस, ह्या धारणेला तू धोका दिलास, म्हणून मी तुला आता पैसे पुन्हा परत पैसे नाही देणार. आणि बघा आपण आपल्या जीवनामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये अशा प्रकारच्या धारणा बनवतो का नाही बनवत, बनवतो का नाही. आपणच छापा मारतो की हा असा आहे की नाही, आणि त्याच धारणेनुसार आपण त्या व्यक्तीसोबत, कोणी काय जे काय असेल त्याच्यासोबत आपण आपले व्यवहार करतो. आणि हे कशामुळे होतंय, आपली जी संकुचित बुद्धी आहे त्यामुळे होते. मग आता ह्याच्यातून जर आपल्याला आपल्या बुद्धीला प्रगांड करायचं असेल, प्रगांड बुद्धी जर आपली करायची असेल, तर एकच मार्ग सांगितलेला आहे, दुसरे मार्ग नाही आहेत. तुम्ही कितीही पोथ्या वाचा, पुराण वाचा, त्याला पाठ करा, त्याच्यानंतर तुम्ही सगळी भगवद्गीता पाठ करा, अजून तुम्हाला काय जे करायचं असेल ते करा, त्याच्यानं काहीही होणार नाही. बुद्धी जर प्रगांड करायची असेल तर एकच मार्ग आहे, तो म्हणजे शांत होणं. जोपर्यंत आपण शांत होत नाही तोपर्यंत बुद्धीची प्रगांडता येत नाही. कारण बुद्धी ही धारणा बनवत असते, त्या धारणेत बुद्धीला सत्य दर्शन केव्हा होईल, आणि केव्हाही आपल्याला सत्य दर्शन केव्हा होते, जेव्हा मन शांत असेल तरच सत्य दर्शन होते, नाही तर होते का, नाही होत. बघा ना तुम्ही, आता समजा आपलं मन शांत नाहीये आणि समोरून एखादा माणूस गेला, त्यानं हाक मारली, आपल्याला ऐकू येत नाही, तो निघून गेला, मग पुन्हा थोड्या वेळानं तो म्हणतो मी आत्ताच तुझ्यापासून गेलो, तर मी म्हणतो नाही नाही मला नाही, तू गेलाच नाहीस, माझ्या समोरून गेलाच नाहीस. का नाही गेला, तो गेला हे सत्य आहे, परंतु मन शांत नव्हतं, म्हणून ते सत्य दर्शन आपल्याला होत नाही. म्हणून त्यासाठी उपाय काय आहे, सत्य दर्शनासाठी उपाय एक आहे, मन शांत करायचं. मग आता हे गुरुदेवांनी आपल्याला 3-3दा सांगितलं मन शांत करायचं, तर हे कसं करायचं, काय उपाय आहे त्याच्यासाठी, काय केलं पाहिजे त्यासाठी, आणि तो आपला संकल्प आहे. आपला संकल्प काय आहे की मनाला शांत करायचं. मग काय केलं पाहिजे, ध्यान, धारणा आणि समाधी. ध्यान, धारणा, समाधी. अजून काय केलं पाहिजे, एवढं सगळं दिलेलं आहे गुरुदेवांनी. 10-10 वर्षापासून, 8-8, 7-7 वर्षापासून, 5-5 वर्षापासून, काही काही जण 15 वर्षे 15 वर्षापासून, काही जण 20 वर्षापासून करतायत. योग तरीही साधना तरीही मन शांत होतंय का, नाही. मनावरची धूळ काढली मग तेच पाहिजे. धूळ, आपल्याला गुरुदेवांनी काय सांगितलं की ती धूळ स्वच्छ करा. आता ही स्वच्छ कशी करायची, कोणता पोछा वापरायचा त्यासाठी, ते जोपर्यंत समजलं नाही तोपर्यंत कुठला पोछा वापरणार आपण, कशी स्वच्छ करणार त्याला.
आता काही जण म्हणतील बाबा दररोज सुदर्शन क्रिया केली पाहिजे. आता इथं काही महाभाग आहेत 15-15 वर्षापासून दररोज सुदर्शन क्रिया करतात, आहेत की नाही? आपल्या पाहण्यातले आहेत की नाही मला सांगा तुम्ही. हो आहेत. प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद हे केला पाहिजे, आनंद मिळवला पाहिजे, किंवा प्रत्येक गोष्ट ही आनंदानेच निर्माण होते. आनंदी राहणं. आणि प्राणायामाने आपल्या अंतःशुद्धी हातात करणे. काहीच नाहीये. आनंदी राहणं, दुःखी राहणं हे काय आपल्या हातात नाहीये. समाधान. काय केलं पाहिजे हे तर, याचा अर्थ हे करू नये असं नाहीये, हे करायला पाहिजे. हे केल्याशिवाय गत्यंतर नाहीये. पण हा एकच मार्ग नाहीये. आता पतंजली योग सूत्र जे आहे हजारो वर्षापासून लिहून ठेवलेलं आहे की नाही, त्याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे. पतंजली योग सूत्रातले सगळे योग सूत्र जेव्हा आपल्या जीवनामध्ये येतात त्यावेळेस काय होते, हे पोछा होते, झाडू पोछा होऊन जाते, मन स्वच्छ होते आणि मनामध्ये सगळे प्रतिबिंब दिसतात, सगळे आरशासारखं मन स्वच्छ होते. होतंय की नाही? एवढ्या वर्षापासून सांगितलेलं आहे, गुरुदेव आपल्याला सांगतात, तरीही पण आपला झाडू पोछा तितका स्वच्छ होत नाही आपलं मन. कारण काय असेल ते शोधलं पाहिजे आणि त्याला आपण स्वच्छ केलं पाहिजे. तोपर्यंत हे होणार नाही. होईल का? नाही होणार. आहे की नाही? तर आता आपण आजच्या दिवस थोडस त्याला हे करू की तुम्ही शोधा आहे की खरंच काय कारण असेल की ज्यामुळं आपल्याला हे स्वच्छ करू शकू आपण, आहे की नाही? ते आपण थोडस उद्याच्याला चांगलं डिस्कस करू. त्यानंतर एक मात्र पक्क आहे की बुद्धीची प्रगांडता, बुद्धी जो आपली काय म्हणतो त्याला आपण विशाल बुद्धी, विशाल बुद्धी जी आहे ह्यासाठी एकच काम करावं लागते, ते म्हणजे मन शांत ठेवणं. आणि मनाला शांत करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर आधी सगळ्यात आधी आपलं मन काय आहे, मनाचं ज्ञान आणि मनाचं विज्ञान ह्या गोष्टी आपल्याला आधी जाणून घ्याव्या लागतात, आहे की नाही? मन आहे सगळ्याला माहिती आहे, पण मनाचं विज्ञान काय माहिती आहे का? मनाचं ज्ञान काय आहे, मनाविषयीचं ज्ञान काय आहे माहिती आहे का? तर ते माहीत करून घ्यावं लागेल, तरच आपण मनाला शांत ठेवू शकतो. कारण कसं असतंय की सगळ्या कंडिशन जेव्हा फेवरेबल असतात, सगळं काही तुमच्या पसंतीचं सगळं आहे, तेव्हा मन शांत राहते. राहते ना? मॅक्झिमम टाइम असंच होतंय. पण मनाच्या विरुद्ध एखादी वस्तू, एखादी व्यक्ती, एखादी परिस्थिती जेव्हा मनाच्या विरुद्ध येते त्यावेळेस मन शांत राहणं ते खरे मनाची शांती आहे. तसं होत नाही, अशांत होतं मन. होतं की नाही? मनासारखं घडल्यावर हे शांत ठीक होईल. आहे. हो, आता आपण हे सगळं ऐकतोय, हे करतोय, हे सगळं करतोय, त्यावेळेस मन शांत आहे, सगळं आतमध्ये जाते, सगळं जाते. पण परिस्थिती बिघडली, विपरीत परिस्थिती आली की सगळं ज्ञान स्पॉइल होऊन जाते. एखादी व्यक्ती आहे जिच्याविषयी आपल्या आतमध्ये कुठंतरी क्षणमात्र कुठंतरी आहे, समजा थोडासा लेश आहे कुठेतरी, की सगळं ज्ञान स्पॉइल होऊन जाते, है ना? एखादी वस्तू आहे, ती वस्तू पाहिली की लगेच लोभ निर्माण होतो आणि ज्ञान सगळं स्पॉइल धुवून जात आहे. होतंय की नाही असं? हो. हे न होणं म्हणून काय सांगितलंय गुरुदेवांनी? ठहर जाओ, ठहरो, थांबा. तुम्ही थांबलात
तरच मिळेल तुम्हाला, नाही तर नाही मिळणार. अपने आप में स्थित हो जाओ, ठहरो, आणि ये जानो कि तुम निर्विकार हो, निराकार हो. ठीक आहे आकाश ना, जैसा. आपण कसे आहोत? निर्विकार आहोत, निराकार आहोत, आकाशवत आहोत. हे आपल्यापैकी इथं आता जे ऐकतेत सगळ्यांना माहिती आहे हे, पण याची जाणीव आहे का? ते येणं महत्वाचं आहे. म्हणून गुरुदेव काय म्हणतात की ये जान लो की तुम निराकार हो. तुमचं स्वरूप कसं आहे? निराकार स्वरूप आहे. मग त्या निराकार स्वरूपामध्ये जेव्हा आपण थांबतो, आपल्याला याची जाणीव होत नाही अशातली भाग नाहीये. पण ते कसं, आपण ते एखादी स्पर्धा असल्यावर, रनिंग कॉम्पिटिशन असल्यावर त्या लाईनला टच करून परत येतो की नाही, तसं आपण टच करतो आणि परत येतो, आणि मग पुन्हा सुरू होते आपले व्यवहार. होत आहे की नाही असं? होते सर. तर मग ह्याच्यातून आपल्याला बाहेर यायचं असेल तर आपल्याला हे संकल्प करावे लागतील, है ना. तर आपला संकल्प काय आहे? मनाला शांत करणे. मन को शांत करो. गुरुजी वारंवार काय म्हणतात? मन को शांत करो, आमचं. तो ही बुद्धि प्रकांड हो जाएगी, नाही तो नाही. रट्टीफाय केल्यानं काय होत नाही. होते का? नाही होत. या जगामध्ये रट्टीफाय करून ज्ञान सांगणारे खूप जण आहेत. बुद्धीचा विकास झाल्याशिवाय प्रगाढता येत नाही. विकास काहीच नाही. मन शांत झाल्याशिवाय बुद्धीचा विकासही होत नाही, बुद्धी होत नाही. प्रकांडी होत नाही. होत नाही. आणि ते तेवढं सोपं पण नाही, कारण मनाचा सोपं तर स्वभाव नाहीच, चंचल. सोपं तर नाहीच आहे, सोपं मनाचा तर नाहीये. स्वभाव ऑलरेडी चंचल आहे, आणि व्यक्ती वस्तू परिस्थितीची गडबड केली की मग सगळंच सगळं पाण्यात. नाही, म्हणजे रिअली आहे की नाही मला हे सांगा तुम्ही. हे आपलं कसं आहे, आपण आपल्या जीवनामध्ये जे जे काही चुका करतो, तर त्याच्यातल्या ह्या महत्वाच्या चुका आहेत. बुद्धी संकुचित असेल की दुःख येतात. गुरुदेवांनी सांगितलं की नाही, दुःखाचं मुख्य कारण काय? संकुचित बुद्धी हे दुःखाचं मूळ कारण आहे. आणि तुम्ही बुद्धीला जेव्हा तुम्ही विकसित करायचं ठरवाल, त्यावेळेस दुसरं काय महत्वाचं आहे? मन शांत ठेवणं. बरोबर आहे की नाही? आपली गडबड कुठे होते? आपण आपला जो भाव आहे, कसं आहे माहिती का, आपले जे अस्तित्वाचे स्तर आहेत ना, ह्याच्यामध्ये जो भाव असतो आपला, म्हणजे शरीर आहे, मन आहे, बुद्धी आहे, आणि त्यानंतर काय आहे? आपल्या भावना, भाव आहेत आपला. आणि भाव हे अतिशय सूक्ष्म आहेत. आणि आपल्या पूर्ण जीवनावर, पूर्ण आपलं जेवढं काही लाईफ आपण जगतो, त्याच्यावर सगळ्यात जास्त प्रभाव कशाचा असतो? भावनेचा प्रभाव असतो. हो. म्हणून भाव शुद्ध करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे की नाही. तुम्ही बघा ना, आपापल्या सगळ्या आपल्या जीवनातले जेवढे काय प्रसंग आपले चांगले वाईट जे काय घडलेले आहेत, त्याला थोडस रिवाइज करून बघा. आपण कुठे अडकलो आहोत? भावनेमध्ये अडकलेलो आहोत. तर तो भाव आपला
शुद्ध झाला पाहिजे, शुद्ध भाव असला पाहिजे, भावनेच्याही पलीकडे जाता आलं पाहिजे, तरच आपल्याला ते जे चैतन्य चित्त आत्मदर्शन किंवा ईश्वर दर्शन सांगितलंय गुरुदेवांनी, काय हे केलेलं आहे, ईश्वराचं दर्शन आपल्याला केव्हा होईल, जेव्हा त्या स्थितीमध्ये आपण जाऊ तेव्हा. मग त्या ठिकाणी आपल्याला दोन, आपल्या समोरचे दोन उदाहरणं सांगितलेले आहेत. एक म्हणजे लहान मूल, निर्मळ असतं, त्याचं मन निर्मळ असतं, त्याला राग आला की राग व्यक्त करणार आहे ना, त्याला आनंद झाला की खळखळून आनंद, ते काय मागचा पुढचा विचार करत नाही, इकडे बघत नाही कोणी हसायले का, कोणी काय करायले काय नाही, कोणी म्हणते का, कोणी काय म्हणेल, हे नाही विचार करत. त्याला जे करायचं ते, कुठलाही भाव व्यक्त करायचा असेल तर तो कसा करतो, 100% करतो, आहे की नाही. त्याचं मन निर्मळ असतंय, कारण अजून कुठला मळ साचलेला नाही आहे ना त्याच्यावर, आहे की नाही, ती निर्मलता त्याच्यामध्ये असते. आणि दुसरं आहे वृद्ध माणसं, ज्यांचं वय झालेलं आहे, तर त्यांची अनुभव असतात, वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव, वेगवेगळ्या भावातून गेलेले असतात ते, आणि वेगवेगळ्या धारणेमधून गेलेले असतात, आणि मग ते सगळं करून त्यांनी ते सगळं सोडून दिलेलं असतं, मुक्त झालेले असतात, म्हणून त्यांच्या ह्याच्यामध्ये ईश्वर दर्शन होतंय. आपल्यामध्ये ईश्वर दर्शन व्हायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, मन शांत करावं. मन शांत करावं लागेल, मन निर्मळ करावं लागेल, त्याच्यावर जे काही धूळ साचलेली आहे ती स्वच्छ करावी लागेल. आता ती कशी करायची काय नाही याच्याविषयी आपण उद्या चर्चा करूया. तुम्ही पण त्याच्याविषयी थोडासा विचार करा की काय करायला पाहिजे आपण, कारण आपण अष्टावक्र गीता इथे ऐकतो आहोत, ते नुसतं गुरुदेवांनी सांगितलं त्याचा अर्थ हे केला आणि निघून गेला असं नाही, तर ह्याच्यातून आपल्याला काही संकल्प जे आहेत ते संकल्प आपल्याला संकल्पानं पुढे जायचं आपल्याला, है ना, बरोबर आहे ना. ओके, तर उद्याच्याला थोडासा आठवण करून द्या, आपण तो पण उपाय आपण हे करूया. ओके.